उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली तरी त्यांच्या डोईवरती टांगती तलवार अजून कायम आहे. त्यामुळे त्यांना महायुतीमधून लढण्याशिवाय पर्याय नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सांगलीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की अजित पवार आता कोणतीही वेगळी भूमिका घेऊ शकत नाहीत. जी टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर लटकत असल्यामुळे त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. ती तलवार अजून हटलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कोणताही वेगळा निर्णय घेऊ शकत नाहीत. विधानसभेच्या तोंडावर पुन्हा CBI EDच्या धाकाने नव्या राजकीय खेळ्या करण्याची चूक आता भाजपवाले करणार नाहीत. अशा यंत्रणांचा कशासाठी वापर होतोय ते लोकांच्या मनातून उतरल्यानंतर आता अशा कारवाईच्या माध्यमातून त्या आणखीन खाली उतरतील असं मला वाटत नाही. लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीसाठीच काढली आहे. अति तिथे माती या म्हणीप्रमाणे सरकारची अवस्था होईल. पैसे वाटपाच्या योजनेतून राज्याला आणखीन आर्थिक संकटात टाकलं जात आहे. विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावली आहे. भविष्यात 1 रुपयासुद्धा विकास कामांना मिळणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा किंवा धोरण ठरलेलं नाही. योग्य वेळी धोरण ठरेल. जयंत पाटील म्हणाले, देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आरतीला येतात. यातून न्यायव्यवस्थेबद्दल साशंकता निर्माण होत आहे. न्यायव्यवस्थेचे कोणतेही संकेत पाळले जात नसल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय एवढे महिने तुरुंगात टाकलं जात असेल तर न्यायाची अपेक्षा कशी करायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिट अँड रन प्रकरणात बावनकुळे यांच्या मुलाचा समावेश आहे की नाही याची मला माहिती नाही. मात्र या प्रकरणातील CCTV फुटेज गायब होणे हा प्रकार गंभीर आहे असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. राज्याचा मुख्यमंत्री इतके महिने तुरुंगात ठेवला जातो आणि कोर्ट महिने तारखा देत नाही. काय कसल्या प्रकारात बसतं. त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री जर पळून जाणार नसेल आणि ही खात्री असेल तर त्याची चौकशी करण्यासाठी त्याला बोलवणं समजू शकतो. पण तुरुंगातच टाकायचं, गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच लोक तुरुंगात टाकायचे प्रकार हे भारतीय जनतेला मान्यच नाही आहेत. आणि केजरीवाल यांच्या बाबतीत तर सर्वात पारदर्शी काम करणारा माणूस म्हणून नावलौकिक असताना त्याला अशा पद्धतीने तुरुंगात टाकणं हे भारतातल्या जनतेला आवडलेलं नाही. हे सर्व जे संकेत असतात ते सगळे पायदळी तुडवले. त्या चंद्रचूडांनी आयुष्यभर न्यायदानाचं काम केलं. त्यांच्या बाबतीतही प्रश्नचिन्ह तयार झालं आणि हे जाऊन त्यांची जवळीक करतात. या बाबतीत यांच्या बाबतीतही म्हणजे देशात न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह यामुळे दुर्दैवाने तयार झालं. एकीकडं छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री आणि बाकीचे म्हटले यात राजकारण करू नका, राजकारण नका. मात्र शरद पवारांच्याबद्दल 2 दिवस झालं आंदोलन सुरू आहे. त्याबाबतीत काय चालू आहे? हे भ्रष्टाचार त्यांचं चालू आहे आणि दुसरीकडे मात्र हे राजकारण तिकडे कोणच लक्ष देत नाही. महागाई एवढी पेटलेली आहे. महागाई पेटलेली आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर घसरलेले आहेत, पडलेले आहेत. किमान त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे मिळत नाहीत. विम्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न अनुत्तरित आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारचं प्रशासनाकडे लक्षच नाही. नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जुगार खेळतात पोलीस म्हटल्यावर आता काय राहिलं. त्यामुळं महिला आमच्या लाडक्या भगिनी सुरक्षित नाहीत. घरातनं बाहेर गेलेली भगिनी संध्याकाळी घरी येईपर्यंत, लहान शाळेत जाणारी मुली घरी येईपर्यंत आज पालक विवंचन येत आहेत आणि हे सगळ्या गोष्टी पैशात मोजायला लागल्यात. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राला हे मान्य होईल असं वाटत नाही. बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी सरकार एकवटलं असेल. मला नक्की एक्झॅक्टली काय सिच्युएशन तिथं झाली हे मला माहीत नाही. बाकीच्यांनी याच्यावर बरीच माहिती दिलेली आहे. पण CCTV फुटेज गायब होणं हे सोपं नाही आहे. गायब केलं गेलं असेल असा त्याचा अर्थ होऊ शकतो. पण बावनकुळेंच्या मुलाच्या बाबतीत मला स्वतःला पूर्ण माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणं योग्य नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.